बघा, 9 किलो किमतीची किती किलो साखर 7 किलो किमतीच्या 27 किलो साखरेत मिसळली पाहिजे, जेणेकरून मिश्रण 9.24 दराने विकून 10% नफा मिळू शकेल. असा मिश्रण गुणोत्तर या घटकावर आधारित हा प्रश्न कसा सोडवायचा. लेकरांनो, 9 किलो किमतीची किती किलो साखर 7 रुपये किमतीच्या 27 किलो साखरेमध्ये मिसळली पाहिजे, जेणेकरून जे काही मिश्रण तयार होईल 9 रुपये किमतीची साखर आहे, 7 रुपये किमतीची साखर आहे, यांचं मिश्रण तयार करायचं. लक्षात घ्या, 9 रुपये किमतीची किती किलो साखर 7 रुपये किमतीच्या 27 किलो साखरेमध्ये मिसळली पाहिजे, जेणेकरून तयार होणारं मिश्रण 9.24. आता मिश्रणाची प्रति किलो मिश्रणाची विक्री किंमत इथं दर्शवली 9.24. लक्ष द्या, जेणेकरून तयार झालेलं जे मिश्रण आहे ते 9.24 रुपये दराने विकून 10% इथं नफा मिळू शकेल असं गणित म्हणते. ही जी शेवटच्या वाक्यामध्ये माहिती दर्शवली, यावरून आम्ही ते जे काही मिश्रण तयार झालं त्या मिश्रणाची खरेदी किंमत प्रति किलो काय काढू शकतो. ते काढायचं कसं, त्याचं एक सूत्र आहे लेकरांनो. लक्ष द्या, हे काही जे सूत्र आहे ते पाठ करा. जसं की त्या मिश्रणाचं खरेदी किंमत, जे मिश्रण 9.24 रुपये प्रति किलो दरानं विकल्यानंतर 10% नफा मिळू शकेल असं गणित निश्चिंतीनं म्हणते. म्हणजे याच्यामध्ये डेफिनेशन काय आहे, निश्चिती आहे. हे मिश्रण 9.24 रुपये प्रति किलो दरानं विकल्यानंतर 10% नफा मिळतोच. मग 9 रुपये 7 रुपये वेगवेगळ्या किमतीचे जे काही साखर आहे त्यांचं तयार केलेलं मिश्रण 9.24 रुपये किलो दरानं विकल्यानंतर होणारा नफा 10%. मात्र ते जे मिश्रण विकल्या चाललं 9.24 रुपये प्रति किलो दरानं, या मिश्रणाची खरेदी किंमत काय हो, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. आणि त्याच्या उत्तराप्रत जाण्यासाठी एक सूत्र आहे, CP बराबर SP डिवाइड बाय छेदस्थानी मांडणी. लक्षात घ्या, 1 अधिक R छेदस्थानी 100. त्या मिश्रणाची प्रति किलो खरेदी किंमत काय याचा शोध आम्ही घेऊ शकतो या सूत्राच्या सहाय्याने. हे CP म्हणजे कॉस्ट प्राइस मूळ किंमत, SP म्हणजे सेल प्राइस विक्री किंमत. मग आता इथे CP आम्ही काढू शकतो बराबर इथे SP म्हणजे काय, तर ही 9.24 मिश्रणाची विक्री किंमत छेदस्थानी 1 अधिक नफा किती मिळत 10%. म्हणून नफ्याचा हा दर 10% इथं नोंदवा. छेदस्थानी सूत्र सांगते त्याप्रमाणे 100. लेकरांनो, CP बराबर 9.24 अंशस्थानी असे छेदस्थानी आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं असते, त्याच्यामध्ये अधिक असेल अंश मिळवायचा, वजा असेल वजा करायचा छेदस्थानी. छेद जसाच्या तसा, हे काही गणितीय गुणधर्म मला पाठ केले पाहिजे. म्हणजे 100 एक 100 10 110 छेदस्थानी 100. लेकरांनो, CP बराबर काय, तर 9.24 याला जर तुम्ही भाग दिला तर कसा जातो, तर 1.10 असा जातो. आता CP बराबर काय, मी डायरेक्ट भाग देतो लेकरांनो, हा भाग जातो 8.40 असा. म्हणजे ही मिश्रणाची 1 किलो मिश्रणाची ही काय आहे, मूळ किंमत आहे. मग हे प्राप्त झालेलं जे उत्तर आहे लेकरांनो, हे उत्तर असं मध्यस्थानी मांडा. 8.40 इकडे घ्या सर, म्हणजे जरा शोभायमान दिसेल. याला 8.4 असं जरी लिहिलं तरी चालते लेकरांनो. लक्ष द्या, आता इथं अशा 2 रेषा इकडं अशी, हे अशी इकडं. लक्षात घ्या, अशा रेषा मांडा. वाटल्यास थोडस अगोदर डायग्राम तयार करून मांडलं तर आणखी जर असं चांगलं दिसत. लक्ष द्या, इथं ही 9 रुपये किलो किमतीची साखर, ही इथं 7 रुपये किलो किमतीची साखर, हे 8.4
रुपये मिश्रणाची मूळ किंमत, याची फक्त त्रैराशिक पद्धत आपलं वजाबाकी करायची. मग आता वजाबाकी करायची तर कशी करायची? 9 मधून 8.4 गेले, उत्तर 0.6 सर. 7 मधून 8.4 जात नाहीत, 8.4 मधून 7 घाला, वजाबाकी 1.4. आता इथं जर समजा छेदस्थानी 10 घेतले तर दशांश चिन्ह चाललं जाते, इथं छेदस्थानी 10 घेतले दशांश चिन्ह चाललं जाते. दोन्ही पद परस्परांना भागीला 10 ला 10 कटतात. आता 14 आणि 6 जे राहतात याला संक्षिप्त जर केलं तर 2 3 6 आणि 2 7 14. 9 रुपये किलो किमतीची साखर आणि 7 रुपये किलो किमतीची साखर जर का 10% नफा हवा व्यवहारात तर या प्रमाणात मिसळावी. 7-3 या प्रमाणात लक्षात घ्या. आम्हाला इथं काढायचं की 9 रुपये किमतीची किती किलो साखर मिसळवायचे, त्यासाठी इथं चलपदी एक्स वापरलं वाक्सर. 9 रुपये किलो किमतीची किती किलो साखर 7 रुपये किमतीच्या 27 किलो साखरेमध्ये मिसळावी. याचा अर्थ 3x म्हणजे ही साखर आहे 27 किलो. लक्षात घ्या. 7-3 या प्रमाणात मिसळावी लागेल म्हणजे 10% नफा होईल. याचा अर्थ 7 रुपये किलो किमतीची साखर तिचे 3 भाग म्हणजेच हे 27 किलो होत. एक भाग म्हणजे किती हो, याला जर तुम्ही 3x बराबर 27 x ला जर एकटं केलं 27 भागीला 3 होतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल, भागीला असेल, गुणीला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी अधिक असेल, वजा असेल, अधिक मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म आम्ही पाठ केले पाहिजे. हा भाग जातो 9 न, म्हणजे x चा व्हॅल्यू 9 किलो. ही 9 किलोची साखर आम्हाला मिसळवायची. ती किती मिसळावं लागेल हे तुमचं उत्तर काढत असताना ती 7 भागामध्ये मिसळवावी लागेल. आता एक भाग म्हणजे 9 किलो, मग किती साखर मिसळावी लागेल तर 7x म्हणून 7 गुणीला x ची आलेली किंमत 9. 9 7 63 किलो. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. 9 किलो किमतीची किती किलो साखर 7 रुपये किमतीच्या 27 किलो साखरेमध्ये मिसळली पाहिजे, तर 63 किलो साखर मिसळली पाहिजे, जेणेकरून त्यापासून तयार होणारं मिश्रण 9.24 रुपये प्रति किलो दराने विकल्यानंतर 10% नफा मिळेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? 9 रुपये किमतीची किती किलो साखर मिसळली पाहिजे तर 63 किलो. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.